म्हणजे अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे विजयी झालेले आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत। जो बायडन यांनी 270 ची मॅजिक फिगरही पार केली आहे, त्यामुळे या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा आता पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय। या निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं होतं। जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातली ही लढत सुरुवातीला अत्यंत चुरशीची झाली होती, मात्र नंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर पडत चालल्याचं चित्र बघायला मिळालं होतं। जो बायडन यांच्या विजयाची खात्री होताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली होती। या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्षांना जी सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते तशी सुरक्षा बायडन यांना देण्यासाठी सिक्रेट सर्व्हिसच्या अतिरिक्त तुकड्या डेलावेअरला रवाना देखील झाल्याची माहिती मिळते। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन लवकरच व्हाईट हाऊसमध्ये पाऊल ठेवतील, पण यासोबतची दुसरी विशेष बाब म्हणजे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना संधी मिळते। कमला हॅरिस यांची उपराष्ट्राध्यक्षपदासाठीची निवड झालेली आहे। त्या अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आणि पहिल्या आशियाई वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष असतील। बिडेन यांच्याप्रमाणेच कमला हॅरिस याही डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आहेत। डेमोक्रॅटिक पक्षानं अमेरिकेतल्या निवडणुकीत आपलं वर्चस्व सिद्ध केल्यामुळे कमला हॅरिस यांनाही आता उपराष्ट्राध्यक्षपदाचा सन्मान मिळणार आहे। कमला हॅरिस यांचं मूळ भारतीय असून भारताशी त्यांचं जवळचं नातं आहे। हॅरिस यांच्या आई श्यामला गोपालन या भारतीय आहेत। It's going to take time to count the votes. We're going to win Pennsylvania. Kamala will be talking. तर अखेर जो बायडन अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष आहेत यावर शिक्कामोर्तब काल झालेला आहे आणि याच संदर्भातलं सविस्तर विश्लेषण आपण आता करणार आहोत। आपल्या सोबत संदीप पाध्ये सर आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक विश्लेषक। सर, खूप खूप स्वागत आपलं पुन्हा एकदा लोकशाही न्यूजमध्ये। आपण लोकशाहीच्या याच वेळेला याच भागामध्ये चर्चा केली होती ज्या वेळेला निवडणुकीचे निकाल हळूहळू यायला सुरुवात झालेली होती आणि त्याही वेळेला आपण असं म्हटलं होतं की लढत ही फार चुरशीची होती की काय, पण सुरुवातीला जी चुरस दिसली ती नंतर जाणवली नाही। ती चुरस कमी कमी होत गेली आणि जो बायडन यांनी अतिशय कन्व्हिन्सिंगली आपला विजय मिळवलाय असं नंतर जे निकाल आपल्यापर्यंत आले त्यानंतर आता आपल्याला बघायला मिळतंय। डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव नेमका सर कुठे झाला असं वाटतं? तर परत मी एकदा म्हणतो की लढत ही चुरशीचीच राहिली। शेवटी जरी आपण आता आजचे जे निकाल होते ते थोडेसे जरी हळूहळू पुढे बायडनच्या फेवरमध्ये गेले तरी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथली जी निवडणूक पद्धती आहे ती अतिशय वेगळी आहे, आपल्यापेक्षा वेगळी असते। अजूनही तुम्ही बघाल तर जे कुठलेही राज्य बायडननी जिंकले असं जे मीडियाने घोषित केलंय किंवा जे अजूनही निर्णय झाला आज, तो केवळ 0.4% किंवा 0.2% असा वगैरे झालेले आहेत। आणि ज्या पद्धतीने इथे मतं मिळवल्या जातात त्याच्यात सरसकट तो राज्य एका उमेदवाराला मिळतं। त्यामुळे ते आज आपल्याला दिसते की पटापट सगळे नंबर्स वाढले बायडनचे आणि ते विजयी दाखवत आहेत। पण याचा अर्थ असा नव्हे की ती निवडणूक म्हणजे शेवटपर्यंत अजूनही चुरशीची आहे। तुम्ही जर ट्रम्प कॅम्पचे असाल तर ट्रम्पनी अजूनही पराभव मान्य केलेला नाहीये आणि मला तर इंटरेस्टिंग वाटते की पुढचे 8 दिवस ते काय लीगल काय ऑप्शन्स घेतील हे सगळं बघण्यासारखं असणार आहे। परंतु मला वाटत नाही की ते यशस्वी होतील। आता मात्र त्यांच्या हातून खरं तर ती संधी निसटून गेलेली आहे, कारण मोठे मोठे राज्य आता सगळ्याच मीडिया हाऊसेसनी बायडनना दिले आहेत। तुम्हाला थोडी जर प्रक्रिया मी आधी समजून सांगितली त्याप्रमाणे जर बघितलं तर थोडे क्लिष्ट अजूनही काही गोष्टी आहेत ज्या शेवटपर्यंत चालू राहतील, पण दॅट विल बी न्यूअन्सेस आय वुड से। आता तरी जगाने आणि अमेरिकेने बायडनना म्हणजे राष्ट्रपती म्हणून मान्यता दिली आहे आणि तेच आजचं तरी सत्य आहे। बिलकुल सर, पण मग आता बायडन हे पुढचे राष्ट्राध्यक्ष असतील हे तर निश्चित आहे, कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष असतील हे निश्चित आहे। ट्रम्प यांनी देखील अजून आपला पराभव मान्य केलेला नाहीये। सातत्याने ते म्हणतायत की मीच विजेता आहे, राष्ट्राध्यक्ष मीच असणार आहे। सातत्याने ट्विट करून ते या संदर्भातली आपली जी काही भूमिका आहे ती मांडताना दिसतायत।
मी कोर्टात जाईन असं म्हणतायत, त्याबद्दलच्या गोष्टी पुढची प्रक्रिया जी आहे ती करीन असं म्हणतायत. पण अमेरिकन नागरिकांचं सध्या काय नेमकं मत दिसतंय? म्हणजे आता मतदान झालं, निकाल तर आता लागलेलेच आहेत. अमेरिकन नागरिक आता तरी या सगळ्या निकालानंतर समाधानी आहेत का? कारण डेमोक्रॅटिक पक्षाचे जे समर्थक असतील ते किंवा रिपब्लिकन पक्षाचे समर्थक असतील ते, या दोन्ही समर्थकांमध्ये सध्याचं नेमकं काय, त्यांचा मूड नेमका काय आहे, त्यांचं नेमकं मत सध्याचं काय? जे काही आपल्या देशातही दिसायला मिळतं तेच याही देशात आहे. तुम्ही बघाल तर जो पक्ष हरलेला आहे तिथे अर्थातच नाराजीचा सूर आहे. तिथे वेगवेगळी कारणं शोधल्या जात आहेत आणि अर्थात डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांमध्ये, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. पण त्याचबरोबर मी म्हणेन की प्रचंड असा एक उत्साह किंवा एक निश्वास सोडलाय बऱ्याच लोकांनी, ज्यांना खूप त्रास झाला. किंवा तुम्ही आज सीएनएनचं जर का एक हे बघितलं तर तिथले एक मोठे विश्लेषक होते, ते अक्षरशः गहिवरून गेले की आज खरंच मी माझ्या मुलांना सांगू शकेल की अमेरिका जी तुम्हाला मला द्यायची आहे किंवा जी अमेरिकेचं मी तुम्हाला भविष्य दाखवलं होतं, ती अमेरिका गेल्या 4 वर्षात मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, पण नवीन भविष्य चांगलं आहे आणि उज्ज्वल आहे. तर असा एक वेगळा, अगदीच वेगळ्या टोकाची भूमिका लोक घेत आहेत. जी लोक ट्रम्पच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली आहेत, त्यांच्या मते ट्रम्पवर अन्याय झालेला आहे, फ्रॉड झालेला आहे. आणि खरं तर तो एक खरं पाहिलं तर अन्याय आहे इथल्या इलेक्शन सिस्टीमवर, कारण आजपर्यंत असे कधी आरोप झाले नव्हते. आणि मागील वेळेस पण तुम्ही बघत असाल तर हिलेरी क्लिंटन जेव्हा निवडून आल्या होत्या तेव्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे लोक सुद्धा नाराज झाले होते की अरे पॉप्युलिस्ट वोट मिळून सुद्धा तिला इलेक्ट्रल काउंट नसल्यामुळे ती निवडणूक हारली. परंतु शेवटी ही निवडणूक पद्धती आहे आणि प्रत्येकाने आपला पराभव किंवा विजय त्या पद्धतीने घ्यायचा असतो आणि त्याच पद्धतीने याही देशात सुरू आहे. पण एक वेगळा जल्लोष मात्र नक्कीच माध्यमांद्वारे दिसतोय लोकांमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं मी असं म्हणेन की तुम्ही बघाल तर जगभरातल्या सगळ्या राष्ट्राध्यक्षांनी किंवा राष्ट्रप्रमुखांनी जो बायडन यांचं अभिनंदन केलंय, नरेंद्र मोदींनी पण अभिनंदन केलंय. तर त्या दृष्टीने मी म्हणेन की एक स्वागतार्ह पाऊल किंवा लोकांच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने एक वेगळा अध्यक्ष ज्यांच्याशी ते नीट बोलू शकतील आणि ज्यांच्याशी त्यांचा संवाद परत एकदा चांगला एका पातळीवर होईल अशी आशा जगामध्ये निर्माण झाली आहे. कारण ट्रम्प सोबत बऱ्याच लोकांचं पटलं नव्हतं, ही पण वस्तुस्थिती आहे. बिलकुल सर. आणि आता तर जो बायडन राष्ट्राध्यक्ष असतीलच अमेरिकेचे, पण पुन्हा एकदा तोच प्रश्न, भारताच्या सोबतच्या संबंधांमध्ये काही फरक पडेल असं वाटतं का? भारताला याचा नेमका काही फायदा आहे का किंवा काही तोटा होण्याची शक्यता वाटते का? कारण ट्रम्प आणि मोदी यांच्या मैत्रीचे अनेक इव्हेंट्स आपण बघितले, काही अमेरिकेत झाले होते, काही भारतातही झाल्याचं आपण बघितलं. या मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये आता ट्रम्प नसतील, जो बायडन आता आलेले आहेत, त्यामुळं काही या संबंधांमध्ये फरक पडेल किंवा काही वेगळा परिणाम जाणवेल असं वाटतं का येत्या काळात? आणि दुसरं म्हणजे अमेरिकेमध्ये नेमका काय परिणाम जाणवेल जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर? तर पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर आधी देतो. मला असं वाटतं की भारत आणि अमेरिका संबंध हे राष्ट्राध्यक्ष कोणी असो ते अतिशय पुढे सुदृढच होत जाणार आहेत. ही जी डिप्लोमॅटिक आणि राजकीय चर्चा आहे त्याला खरं तर मी पण दुजोरा देईन, कारण माझ्या मते आपले संबंध आता खूप पुढे गेलेले आहेत. एका व्यक्तिविशिष्टच्या संबंधांपुरती ते राहिलेले नाहीये. त्याचबरोबर फक्त एवढं म्हणता येईल की नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांचा जेवढा मी म्हणेन की गेल्या 2-4 वर्षामध्ये जेवढी मैत्रीच्या बद्दल चर्चा झाली होती, तेवढं खरं पाहिलं तर ऍक्च्युअल लेवलवर आपल्याला तेवढा फायदा झालेला नव्हता. ट्रेडच्या बाबतीत म्हणाल तर ट्रम्प नेहमीच भारतावर टीका करायचे. तुम्ही व्हिसाच्या बाबतीत म्हणाल तर नियम अजून कडक केल्या गेले, ज्याचा आपल्या लोकांना त्रास झाला. त्यामुळे ट्रम्प शेवटी मी नेहमीच म्हणत आलो की ट्रम्प कोणाचाच मित्र नाहीये आणि ते कोणाचेच मित्र नव्हते. ते भारताचेही माझ्या मते फक्त मोदींचे संबंध चांगले होते यामुळे ते भारताचे मित्र होते, असं खूप जवळचे मित्र होते असं मी म्हणणार नाही. पण त्यामुळे बायडनच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचा काही वेगळा फरक पडेल का ते मला असं वाटत नाही फारसा पडेल. पण एक निश्चित आहे की बायडन जर
राष्ट्रपती असते आणि भारतामध्ये जे आपण काश्मीरच्या बाबतीत मोदींनी केलं 370 कलमच्या वेळेस जी चर्चा झाली त्यावेळेस इंटरनॅशनल जो आपल्याला सपोर्ट मिळाला किंवा जो म्यूट मान्यता मिळाली ती कदाचित एवढी मिळाली नसती असं मला अजूनही वाटतं. कारण कमला हॅरिस आणि बायडेन यांनी उघडपणे या गोष्टीचा त्यावेळेस विरोध केला होता आणि त्याला कारण त्यावेळेस वेगळं असावं, कारण त्यावेळेस मोदी ट्रम्पच्या फार जवळ दिसत होते आणि कुठेतरी ते कदाचित शल्य त्यांच्या मनात असावं. आता कदाचित तेवढे शार्प रिॲक्ट करतील का, कदाचित नाही, परंतु नक्कीच एक दोन जास्त शब्द नक्कीच ट्रम्प शिवाय ते बोलतील एवढं मात्र वाटतं. दुसरा प्रश्न जो आहे, आता बायडेनमुळे अमेरिकेत काय फरक पडेल, तर अमेरिकेत खरं बायडेननी खूप चांगली विधानं केली आहेत. आज ते म्हणालेत की मी जरी डेमोक्रॅटिक पक्षाचा जरी राष्ट्राध्यक्ष झालो तरी मी सगळ्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे. आणि त्यांनी युनिफाईंग स्टेटमेंट्स केलेले आहेत आणि जे खूप महत्वाचे आहेत. आजच्या घडीला अमेरिका खरं तर दुभंगली आहे. 70 मिलियन लोकांनी नाही म्हटलं तरी ट्रम्पना वोट केलेलं आहे, जे जवळपास अर्ध्या लोकांनी त्याला मत दिलेलं आहे. त्यामुळे या लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं की मी तुमचा पण राष्ट्राध्यक्ष आहे हे त्यांच्या पुढचं आव्हान असणार आहे आणि तेच मला वाटते ते करतील आणि त्यांच्या इनिशियल स्टेटमेंटने तरी आशा नक्कीच वाढलेली आहे. बिलकुल. सर, शेवटचा प्रश्न जाता जाता विचारतो की आता परिस्थिती जशी ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना होती तशी परिस्थिती कदाचित अमेरिकेमध्ये नसेल, पण पुढच्या 4 वर्षांमध्ये बायडन यांच्या समोर अमेरिकेत नेमकी कोणकोणती आव्हानं असतील असं वाटतं? थोडक्यात या संदर्भातलं नेमकं काय सांगता येईल? कारण आपण ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना जो काही गोंधळ झाला असं सातत्यानं सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी किंवा अनेक अमेरिकन नागरिकांनी म्हटलेलं होतं. बायडन यांच्या समोरची प्रमुख आव्हानं सर काय असतील? थोडक्यात त्याबद्दल काय सांगता येईल? सगळ्यात पहिले मी म्हणेन की एक नक्की घडेल ते म्हणजे ट्विटरवरचं युद्ध कमी होईल असं मला तरी नक्की वाटतं. कारण ट्विटरवर ट्रम्प एवढे बायडन ऍक्टिव्ह असतील असं मला वाटत नाही. रात्री 2 आणि 3 वाजता जे ट्विट्स ते पाठवायचे, तर तो नक्कीच फरक पडेल. दुसरा नक्की फरक पडेल मला असं वाटतं की सगळे जगामधले जे लोक आहेत, सगळ्यात पुढचं जे बायडन पुढे जे ट्रम्पने आव्हान करून ठेवलेलं आहे ते म्हणजे जे नॅटोचे मित्र होते, ज्या अलायन्स सोबत इतके वर्ष अमेरिकेची मैत्री होती आणि त्यांच्यावर वर्चस्व होतं, ते ट्रम्पमुळे ते बऱ्यापैकी त्याला गालबोट लागलेला आहे. त्यांनी त्या मित्रांना तोडलेलं आहे. ते मित्र परत जोडणे हे बायडनचं फार मोठं आव्हान असणार आहे. क्लायमेट चेंज बद्दल त्यांनी मोठं स्टेटमेंट ऑलरेडी केलंय. ते पॅरिस प्रोटोकॉलमध्ये परत जॉईन होणार आहेत. हे दुसरं मोठं आव्हान ते मला वाटते लिलाया पेलतील, कारण त्यांनी ते ऑलरेडी त्यांच्या पॉलिसीमध्ये डिक्लेअर केलंय. त्यांना कुठे कोणाकडे जाऊन हे विचारायची गरज पडणार नाही. तिसरं महत्वाचं म्हणजे इंटरनल त्यांना हेल्थ केअर हा एक फार मोठा इश्यू आहे इथल्या लोकांचा. तो सोडवायला त्यांना आता प्राधान्य द्यावं लागणार. ओबामा केअरवर ट्रम्पनी फार मोठं त्रिकास्त्र सोडलं होतं, त्याच्यावर त्यांना लक्ष द्यावं लागेल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकॉनॉमीची. आता कोरोनामुळे इकॉनॉमीचा जो हे झालेला आहे त्याची घडी नीट परत बसवायची कशी. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मी म्हणेन की कोरोनाचं जे पॅन्डेमिक आहे ते अजूनही गेलेलं नाहीये आणि पुढचे 6-8 महिने ते जाणार पण नाहीये, तर ते कंट्रोलमध्ये कसं आणायचं. आणि ट्रम्पनी जे सायन्सचा जो सध्या म्हणजे निवडणुकीपुरती का असेना त्यांनी जो दूर केलं होतं सायन्सला, ते परत जवळ करून त्या सायंटिस्ट लोकांना जवळ घेऊन याचं सोल्युशन कसं पाहायचं याच्यावर ते नक्की भर देतील असं मला वाटतं. बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाहीच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि याचं अतिशय सविस्तरपणे विश्लेषण केलं त्याबद्दल. आणि यापुढे देखील आपण अशाच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर निश्चितपणे बोलूया अशी मी आशा करतो. आपण बघितलं की जो बायडन आता अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत आणि कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदी आता असतील, त्यामुळे या दोघांसमोरही पुन्हा एकदा अनेक आव्हानं असणार आहेत. ही आव्हानं नेमकी काय असतील हे आत्ताच संदीप पाधेसरांनी आपल्याला सांगितलं. या सगळ्या 4 वर्षाच्या पुढच्या काळामध्ये हे दोघेही नेमका कसा राज्यकारभार करतात अमेरिकेमध्ये हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. इथंच थांब.